चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील सिस्टर कॉलनीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। आज बुधवारी पिण्याच्या पाण्याच्या समस्येला घेऊन महिलांनी महानगरपालिकेवर धडक दिली। वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा नागरिकांची तहान मनपा प्रशासनाने भागविली नाही। नगीनाबाग प्रभागातील सिस्टर कॉलनीमध्ये एक आठवड्यापासून नळ येत नाहीये, त्यामुळे महिला वर्गांनी पालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे। नगीनाबाग येथील सिस्टर कॉलनीमधील पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाणार असा इशारा महिलांनी दिलाय। या मागणीचे निवेदन उपायुक्त मंगेश खवले यांना देण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तनुजा रायपुरे, यशोधरा कवाडे, प्रांजली कोसे, सुजाता पोलेवार, कुंदा उमरे, पायल मोटघरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। खरं तर आपण पाहत आहोत मागील 4 वर्षापासून सतत चंद्रपूर शहरामध्ये अमृत योजनेच्या नावाखाली शुद्ध महिलांची फसवणूक केली जात आहे। आपण पाहत आहोत की शहरामध्ये दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या निर्माण होत आहे आणि या समस्येला कुठेतरी प्रशासन कमी पडत आहे। लोकांच्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या प्रशासन सोडवू शकत नाही आहे। आज आपण पाहत आहोत की नगीनाबाग येथील सिस्टर कॉलनी येथे 1 तारखेपासून आज 2-3 दिवस नळ आलेले नाही आणि त्याच्यातही लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही आणि नळाचं जे येण्याचं प्रमाण आहे ते फारच कमी फोर्सने येत असते नळाला पाणी। तर लोक सहन कसे करणार आहे? जेव्हा प्रशासनावर ही जबाबदारी आहे तर प्रशासनाने ही चांगल्या रीतीने पार पाडायला पाहिजे, मात्र ते कुठेतरी कमी पडत आहे। अशातच वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही इथे आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये ठळकपणे त्यांना इशारा दिलेला आहे की त्यांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवावी, अन्यथा आमच्या महिला इथे धरणं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।